मागील 2 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी संपूर्ण मराठा बांधव हे खरं तर सीएसटी परिसरात एकवटलेला आहे। आतमध्ये आझाद मैदानमध्ये मनोज जरांगे पाटील हे 2 दिवसांपासून आमरण उपोषण करतायत। मात्र दुसरीकडे सीएसटी स्थानकाच्या बाहेर मागील 2 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या सारखे दिसणारे गायतिडे साहेब हे जरांगेंची भूमिका बाहेर बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। साहेब काय सांगाल, एकूणच अनुभव काय आहे मराठा आरक्षणासारखा? मी हनुमंत गायतिडे राहणार काळेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर। काय तर सध्याचं सरकार आजचा हा 3रा दिवस आहे, उपोषणाचा 3रा दिवस आहे। सरकार ही गफलत करणारं सरकार आणि बंडलबाज सरकार, रात्री सरकार स्थापन करणारी ही चोर सरकार आहे। तर त्यांनी मराठा आरक्षणचा मुद्दा हा काय आता बोर्डावर घेऊन याचा निकाल लावावा, काय मराठ्याचा जास्त वेळ अंत पाहू नये हीच माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याची कळकळीची विनंती आहे। एकदा मराठा समाजाचा संयम जर तुटला तर तुम्हाला पळायला जागा पूर्ण नाही। काय आपण या ठिकाणी हुबेहूब जरांगे पाटलांसारखे दिसता, अनेकदा आपल्याला लोकांनी टीव्हीवर पाहिलेलं आहे। जेव्हा लोक आपल्याला भेटतात तेव्हा लोकांना जरासं दचकल्यासारखं वाटतं की स्वतः जरांगे भाऊ आपल्या समोर आलेत का, काय एकूणच अनुभव आहे? आपण माझा पहिल्यापासून फॉर्म्युला असंच आहे। काय मी मनोज दादाचा पहिल्यापासून फॅन आहे आणि मनोज दादा सोबत बरेचसे ठिकाणी उपोषणाला बी थांबलेलो आहे। त्यामुळं काय मला नाही चॅनलला बिनल सगळीकडे जाईल। कुठं उपोषणाला आपण होतात? बुलढाण्याला ज्या उपोषणाला होतात का आपण? आम्ही बार्शी तहसील समोर आनंद भाऊ काशीद सर यांच्या सोबत उपोषणाला आहे आणि आमच्या गावामध्ये उपोषणाला काळेगाव मध्ये गाव आहे, काळेगाव मध्ये उपोषण केलेलं आहे। या ठिकाणी आल्यानंतर अनेक जण आपल्या सोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात। माझी आतापर्यंत 50-60 हजार लोकांनी सेल्फी घेतली असेल। काय घेतली आणि इथे फिरताना आपण स्वतः देखील नागरिकांना आवाहन करताय न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन करू नये, आत यावं। मराठा समाज प्रशासनाला पूर्ण मदत करणार, पोलीस डिपार्टमेंटला पूर्ण मदत करणार। मराठा समाज आतापर्यंत जेवढी आंदोलन झाली कुठल्याही आंदोलनामध्ये मराठा समाजानं गालबोट लागायचं कुठलंच काही केलेलं नाही। असा समाज मराठा समाज आहे, जो पण गप आहे तो पण गप आहे। एकदा बिचकला की बिचकला, विषय मिटला। अजून आजचा 3रा दिवस आहे, अजून तरी गप आहे। काय सरकारला थोडं देवाभाऊला थोडं लक्ष द्यायला सांगा। काय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून झोपायची सोंग घेऊ नका म्हणावं अजित पवार आणि देवाभाऊ, झोपायची सोंग घेऊ नका म्हणावं। तुम्ही रात्री दुनियाचे घोटाळे करून सरकार स्थापन करता, काय रात्रीमध्ये घोटाळे करता सरकार स्थापन करता, त्यावेळेस तुमचं काही ओपन होतं। आज मराठ्याला आरक्षण देताना तुम्ही काय झोपलेत का? का झोपीच्या गोळ्या खाल्लेला सरकार आहे का हे? दुसरीकडे आपण पाहतोय तुमचा आवाज, तुमचा लुक हुबेहूब जरांगे पाटलांसारखा आहे। एकूणच सध्या समाज हा एकवटलेला आहे, राज्यभरातनं मदत देखील सुरू आहे, कसं पाहता? आमच्या मराठा बांधवांनी एक दिवस यांनी हॉटेल वगैरे देवाभाऊच्या आदेशानुसार एक दिवस हॉटेल पाणी बिनी सगळं काही बंद केलेलं होतं। मराठा समाज गावखेड्यातला इतका भारी आहे, त्यांनी क्विक हा मेसेज त्यांना पोचल्या तिथून गावाकडनं 10,000 भाकरी चटणी भाकर काय पिठलं काय त्यांच्याच्याने शक्य होतंय। पुणे जिल्ह्यातल्या बांधवांनी बिसलेरी सगळं जेवण बिवण सगळी सोय बांधवांनी इथल्या आसपासच्या मराठा समाजाने पूर्ण मराठा समाजाने एका ताकदीनं इथं आमच्या पर्यावरण जेवणाची वगैरे सोय केलेली आहे। काही ठिकाणी गालबोट लागत असल्याचं स्वतः जरांगे पाटील देखील म्हणाले। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, काही ठिकाणी रस्ते अडवण्याचा प्रकार झाला। आपण डुप्लिकेट जरांगे पाटील म्हणून काय आवाहन कराल मराठा बांधवांना? मराठा बांधवांना एक आता 3रा दिवस आहे। जोपर्यंत आमच्याकडे लक्ष देत नाही सरकार तोपर्यंत आम्ही शांततेतच आहे। ज्यावेळेस लक्ष देणं गेलं ना त्यावेळेस मराठा समाज तीव्र आंदोलन करणार। तुम्हाला मुंबईच्या बाहेरही पडता येणार नाही। CST BST सब फुल होणार, सगळे रोड फुल होणार। अजून गावाकडनं मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच करत आहे। तर नक्कीच आपण पाहतोय की सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावा आणि वेळीच जर काही आरक्षण मिळालं नाही तर कुठेतरी या ठिकाणी आणखी मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने कूच करत असल्याचं स्वतः गायत्रेडे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। पुढे जर्नलिस्ट मानेसामी सुरज सावंत, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।